नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 18 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे म्हणून पाळण्यात येतो। खरं तर आता पाणी वाचवणं अतिशय जरुरीचं झालेलं आहे, कारण पाण्याची टंचाई देशात सगळीकडे जाणवू लागलेली आहे। म्हणजे यावर्षी मुंबईसारख्या शहरात सुद्धा पाण्याची टंचाई जाणवली, तर छोट्या छोट्या गावांचे हाल पाहायलाच नको। खरं तर ही टंचाई दूर करण्याचं काम सरकार जरी करत असलं तरी आपलीही काही कर्तव्य आहेत, नाही का? मुळात आपण पाणी वाया कुठे घालवतो याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे, आणि याच अनुषंगाने आजचा आपला सखी सह्याद्रीचा भाग। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन काळाची गरज। आणि या अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेले आहे IIT पवई येथील ग्रामीण क्षेत्र पर्यायी तंत्रज्ञान केंद्र अर्थात सिताराचे प्रकल्प संचालक राजाराम देसाई यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे। खरंच जलसंवर्धन करणं ही काळाची गरज झालेली आहे, त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनात थोडासा विचार करून योग्य नियोजन करून पाण्याचा वापर व्यवस्थित पद्धतीने करू शकतो किंवा पाण्याचा दुरुपयोग जो होतोय तो टाळता येऊ शकतो। आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याच अनुषंगाने आज आपण सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी, आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे, अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते। धन्यवाद। खरंच जलसंवर्धन करणं किंवा पाण्याची बचत करणं ही आता काळाची गरज झालेली आहे, कारण यावर्षी सगळ्यांना ती टंचाई जाणवलेली आहे। म्हणजे अगदी शहरामध्ये सुद्धा मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदा जाणवली असं आपण म्हणू शकतो। आणि त्याच अनुषंगाने एक जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस जो आहे 18 सप्टेंबर तो वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे म्हणजे पाण्याच्या स्रोताचे देखरेख करणं किंवा काळजी घेणं या अनुषंगाने केला जातो। तर मुळात या दिवसाचं प्रयोजन किंवा या दिवसाचं महत्त्व जर तुम्ही सांगितलं तर सुरुवातीलाच एक मूळपासनं आपली सुरुवात होईल, नाही का? आपल्या सर्वांना माहित आहे की जगाची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या सुद्धा वेगाने वाढते आहे, आणि हवामानातील बदल आणि पावसाची अनियमितता यामुळे गोड्या पाण्याचं जे काय उपलब्धता आहे ते कमी होते आहे, आणि पाण्याचा वापर प्रचंड प्रमाणात आपल्या जीवनशैली बदलल्यामुळे वाढते आहे। बरोबर। आणि त्यामुळे ही तूट दिवसेदिवस जाणवणार आहे। आणि म्हणून जर शाश्वतपणाने आपल्याला जर पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवायची असेल तर मग स्थानिक जे लोक आहेत आणि कम्युनिटीज आहेत त्यांनी ह्याच्यात पुढाकार घेऊन त्यांचे जे जलस्रोत आहेत, जलसाठे आहेत, त्यांचं व्यवस्थित संवर्धन करणं आणि त्याची काळजी घेणं आणि त्याची निगराणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। मॉनिटरिंग म्हणजे सातत्याने निगराणी करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्या दृष्टीने लोक शिक्षण आणि लोकजागृती या माध्यमामधून लोकांना, स्थानिक लोकांना सक्षम करणं ह्याच्यामध्ये, म्हणजे त्यांनी पुढाकार घ्यायचा, आपल्या पाणी उपलब्धता कशी आहे, त्याचा दर्जा कसा आहे, ते प्रदूषण होऊ नये वगैरे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन सातत्याने त्यांनी त्याच्यात जास्त सहभागी व्हावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो। मुळात असं म्हणायला काही हरकत नाही की केवळ एक दिवस साजरा करून नाही, खरं तर रोजच आपण पाण्याचा आपल्याही कळत नकळत दुरुपयोग करत असतो। तर त्यामुळेच ही टंचाई जाणवलेली आहे। त्यामुळे आपण कसा पाण्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो त्या अनुषंगाने हा दिवस आहे। एक म्हणजे आपण म्हणू शकतो दिवसाचं निमित्त आहे, पण सगळेच दिवस आपण ते त्या पद्धतीने पाळायला पाहिजेत। आजचा आपला जो विषय आहे की जलसंवर्धन
जी गरज झालेली आहे, वेगवेगळ्या पातळीवर काम होणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी आपण जर विचार करायला घेतलं तर ग्रामीण पातळीवर पाण्याचं टंचाई जाणवते, तशीच शहरी भागात सुद्धा जाणवायला लागलेली आहे. मग मुळात या वेगवेगळ्या पातळींवर जर आपण सुरुवातीला काम केलं तर मला वाटतं आपण भविष्यात खूप चांगल्या प्रकारे यावर सुद्धा मात करू शकतो. तर याविषयी सर काय सांगाल तुम्ही? नाही, आपण आता मुळात मला वाटतं की ग्रामीण आणि शहरी या दोन वेगळ्या पद्धतीने आपण बघू, कारण तिथले प्रश्न वेगळे आहेत. अगदी अगदी बरोबर. मुंबईत सारख्या शहर आहे समजा, तर याच्यामध्ये पुन्हा एक म्हणजे की घरगुती पातळीवरती जे काही करता येण्यासारखं आहे आणि जी शहराला पाणी पुरवठा करणारी जी एक यंत्रणा आहे त्या पातळीवर पण आपल्याला बघायला पाहिजे. बरोबर. कारण आपण दिवसेदिवस बघितलं की जास्त अंतरावरून आपल्याला पाणी आणावं लागतंय. आज पाण्याची गरज जी आहे जवळजवळ 375 कोटी लिटर पाणी दिवसाला आपण वापरतो आणि याच्यामध्ये यंत्रणेचा जर विचार केला आपण तर साधारणपणाने आपली गळती जी आहे ते 25 ते 30% आहे आणि ही खूप जास्त आहे. ती साधारणपणाने जागतिक ह्याच्यावर विचार केला तर 15% आणणं शक्य आहे तंत्रज्ञानाच्या जोरावर. हा एक मुद्दा झाला, पण याच्यात सुद्धा लोकांचा सहभाग आहेच. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक संस्थांना किंवा जी प्रशासन आहे त्यांना सामील करून याच्यामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचून हा प्रश्न जास्त हे करणं गरजेचं आहे. तशीच पाण्याची गळती जिथे असेल ती प्रशासनाच्या नजरेला आणणं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला. आणि त्यामुळे टाकी कुठे गळत असेल किंवा सार्वजनिक नळ गळत असेल किंवा कुठली पाईपलाईन हे होत असेल तर ताबडतोब एक जागरूक नागरिक म्हणून आपण त्या विभागातल्या अधिकाऱ्यांकडे आपण तेवढं किमान करू शकतो. बरोबर. तो एक यंत्रणेतला भाग झाला. आणि दुसरं जे यंत्रणेतला दुसरा भाग जो आहे की आजकाल त्याला महत्त्व आलेलं आहे, एक म्हणजे हे जे सांडपाणी बहुतेक जे पाणी जातं त्याच्यातलं 80% सांडपाणी म्हणून जातं. तर त्या सांडपाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो का? तर आता मुंबईसारख्याच ठिकाणी काही सोसायट्यांमधून माझ्या माहितीतल्या सोसायट्या विजयनगर आहे किंवा कोहिनूर सिटी आहे त्या ठिकाणी असे प्रकल्प सुरू झालेले आहेत की ह्या सांडपाण्याचा पुनर्वापर आपण फ्लशिंगसाठी करू शकतो. म्हणजे त्यासारख्या ह्याच्यासाठी करू शकतो. दुसरं जे आहे याच्यामधलं ते रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो ते सोसायटीच्या पातळीवर आपण करू शकतो. बरोबर. कारण आजकाल सोसायट्यांमध्ये सुद्धा गाड्या आहेत किंवा गार्डन आहेत यासाठी पाणी याच्यामधनं वापरता येते. त्यामुळे जे शुद्ध पाणी आपण करून आणतो त्या पाण्याचा काटकसरीने आपल्याला वापर करता येईल आणि त्याचा अपव्यय होणार. मुळात हे सगळे मुद्दे आहेत की रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा सांडपाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो, त्या मुद्द्याकडे यायचं आहेच. पण हे एक झालं शहरी पातळीवर आपण काय करू शकतो पाण्याचं नियोजन करण्यासाठी. त्याच पद्धतीने ग्रामीण पातळीवर सुद्धा पाण्याचं नियोजन होणं किंवा पाण्याचा काटकसरीने वापर होणं फार गरजेचं आहे. तर त्या अनुषंगाने नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत? नाही, ग्रामीण ह्याच्यातला जो महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामीण ह्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भूजलातल्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त पाटबंधारे शेतीला पाणी देण्यासाठी होतोय आणि जिथे दुष्काळी भाग आहे किंवा कमी पावसाचा प्रदेश आहे त्याच्यामध्ये तिथल्या भूजलावर ताण येतोय त्याच्यामुळे. आणि त्यामुळे काय होतंय की जेव्हा आपण बोरवेल वगैरे खणायला लागतो त्यावेळेला जे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत त्या आटायला लागतात आणि त्यामुळे त्याची टंचाई सर्वत्र जाणवायला लागते लोकांना. तो महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पीक पाण्याचा प्रश्न आहे, कारण हे डायरेक्टली जास्त पाणी लागणारी पिकं घेतल्यामुळे आपण जास्त पाणी याच्यातनं जमिनीमधनं उपसून त्याला देतो. आलं ना लक्षात? त्यामुळे काय होतंय की मग तो ताळेबंद सगळा बिघडून जातोय आणि मग आज जे आपण समजा खोल जातोय पण ते खोल पाणी काय पावसाचं नाहीये, ते काही शेकडो वर्षापूर्वीचं पाणी असेल किंवा 1000 वर्षापूर्वीचं पाणी असेल. 500 फूट जातोय, 600 फूट जातोय, त्याला अंत नाहीये ना. आणि म्हणून जलसंवर्धन करणं हे गरजेचं आहे. पण त्याच्यामधला जो आता हा याचा ओव्हरऑल आपण भाग घेतला, पण आता आपण समजा घरगुती पातळीवरती आपण बोलतोय तर घरगुती पातळीवर सुद्धा अनेक उपाय योजण्यासारखे आहेत. आपण नेहमी म्हणतो असं की आता मुंबई सारख्या ठिकाणी समजा बिल्डिंगमध्ये जवळजवळ माणशी 135 लिटर पाणी दिवसाला आपण म्हणजे प्रमाण आहे त्याचं. आणि चाळीमध्ये 70 लिटर, झोपडपट्टीमध्ये 45 लिटर आहे. पण प्रत्यक्षात एकतर त्याचा पाण्याच्या
पाण्याचा वापर अधिक जास्त आहे. आणि याची अनेक कारणं आहेत. म्हणजे आपण हे ऐकलेलं असेल म्हणजे की स्वयंपाकघरामध्ये आपण बऱ्याचदा नळ चालू ठेवून आपण भाज्या धुतो किंवा भांडी धुतो वगैरे, आणि आपण म्हणतो की आपण ह्या सवयी ज्या असतात त्या बदलायला पाहिजेत आणि कमी म्हणजे तसं केलं नाही पाहिजे वगैरे, पण प्रत्यक्ष ह्या सवयी बदलायला खूप वेळ जातो. अर्थात म्हणजे सवयीमध्ये बदल होणं किंवा आपण असं म्हणू शकतो की पाणी वाचवण्याची मानसिक तयारी करणं सुद्धा फार गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर उपाय अनेक आहेत, फक्त ते उपाय अंमलात कसे आणायचे ते आपण ठरवलं पाहिजे, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने जर पाणी बचतीबद्दल दक्षता आणि काळजी घेतली तर जलसंवर्धन सकारात्मकपणे होऊ शकेल. याबद्दल आपलं मत काय आहे? दुसरा प्रश्न माझा असा आहे सर की जलसंवर्धनासंबंधी आपल्या IIT पवईच्या संस्थेमध्ये ग्रामीण भागासंबंधी काय आणि कसे उपक्रम चालतात आणि ज्या योगे शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन होऊ शकतं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की जलसाक्षरता आणि जलसंवर्धन यासंबंधी आपण विद्यार्थ्यांना जर काही इनपुट पाठ्यपुस्तकात दिलं तर तेही उपयुक्त करू शकेल. याबद्दलही सांगावं. जलसाक्षरतेवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करून. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप छान त्यांनी मुद्दे इथे उपस्थित केलेले आहे की घरगुती पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण त्याच मुद्द्यावर बोलत होता, तर सर काय सांगाल? कारण सुरुवात आपल्यापासून करणं गरजेचं आहे, तर जलसंवर्धन सकारात्मक होणार आहे. काय सांगाल सर? बरं, एक म्हणजे कसं सांगितलं की पहिल्यांदा आपल्या सवयी ज्या आहेत, आपल्याला जोपर्यंत कळत नाही की किती पाणी वापरतो तोपर्यंत त्या बदलणं थोडं कठीण असतं. म्हणजे जसं मी सांगितलं की स्वयंपाकघरातला नळ असतो तो मिनिटाला 10 लिटर ह्याप्रमाणे तो वाहतो. आम्ही पूर्ण ओपन ठेवतो आपण, आणि त्याप्रमाणे ते काही कंट्रोल करणं तितकं सहज शक्य नाही होत, म्हणजे सवयीमुळे. तसंच बाथरूम मध्ये आपण ज्या वेळेला बघतो की फ्लश असतो तो साधारणपणे 10 ते 15 लिटर एका वेळेला फ्लशचं पाणी वापरलं जातं. आणि शॉवर आहे, शॉवरमध्ये सुद्धा मिनिटाला 10 ते 15 लिटर पाणी वापरलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचे शॉवर असतील तर. आणि त्यामुळे एक शॉवर घेतला, समजा 10 मिनिटाचा घेतला तरी 150 लिटर पाणी वाया जातं आपलं. त्याऐवजी बादलीने आपण आंघोळ करू शकतो का, हा एक प्रश्न आहे. दुसरा आहे तो जो आपली फ्लशची टाकी असते त्याच्यामध्ये काहीतरी एक बॉटल किंवा काहीतरी ठेवली तर ती पाणी एका वेळेला कमी जाऊ शकतं त्याच्यातून वगैरे, असं भरलेली बॉटल ठेवली. हा दुसरा एक उपाय आहे. तिसरा आहे की जी आपण हे उपाय आपल्याला माहित असतात की ज्या वेळेला आपण बेसिनमध्ये ब्रश करत असतो किंवा दाढी करत असतो तर त्यावेळेला आपण तो नळ चालू ठेवतो. तो चालू ठेवण्याची गरज नाहीये, ते बंद करू शकतो. ह्या झाला सवयीचा भाग माणसाच्या वर्तनाचा. आता ह्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती जास्त नियंत्रण आणण्यासाठी काही गॅजेट जी असतात ती अलीकडे हळूहळू उपलब्ध होऊ लागलेली आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे की नळामध्ये काही अटॅचमेंट येते की ज्या योगे ते पाण्याचं पाणी जे असतं एक पडलेलं ते असं फवारून पडू शकतं, पसरून पडू शकतं. भांडी धुण्यासाठी वगैरे त्याचा उपयोग पडू शकतो. ती साधी अटॅचमेंट असते ती नळाला. आणि तसेच शॉवर हेडला पण वेगळं येऊ शकतं. म्हणजे हे जर कंट्रोल म्हणजे ऑटोमॅटिकली थोडं कंट्रोल होऊ शकतं त्या गॅजेटमुळे. म्हणजे आपल्या सवयी जरी कशा असल्या तरी त्या पाण्याचा वेगच कमी झालेला असल्यामुळे पाण्याचा वापर किंवा गैरवापर असतो तो आपण खूप प्रमाणामध्ये कमी करू शकतो. किंवा भाज्या वगैरे धुताना म्हटलं जातं की त्या वाहत्या नळाखाली न धुता त्या एखाद्या भांड्यात थोडं कोमट पाणी घेऊन धुवा वगैरे. असे अनेक काही काय छोटे मोठे उपाय आहेत ते आपण थोड्याशा जाणीवपूर्वक जर आपल्या कुटुंबातल्या सर्वांना ही जाणीव दिली की पाण्याचा आपण गैरवापर कमी करायला पाहिजे, ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला तो कमी करता येईल. अगदी बरोबर सर, तुम्ही खूप छान उपाय सांगताय आणि त्या अनुषंगानेच हेच म्हणावं लागेल की सवयी आहेत पण त्या सवयींना कुठेतरी लगाम घालण्याची आता वेळ झालेली आहे. आणि त्या सवयी आपण जाणीवपूर्वक जर बदलल्या तर पाण्याचा हा अपव्यय नक्कीच टाळता येऊ शकतो. त्यांचा दुसरा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की जलसाक्षरता करणं सुद्धा फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने मग जलसंवर्धन करणं अतिशय महत्त्वाचं ठरू शकेल. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल सर?
नाही, जलसाक्षरता मला वाटतं की ही अगदी शाळेत पासूनच आपल्याला अभ्यासक्रमात सुद्धा आणायला पाहिजे की पाण्याचं महत्त्व जे आहे आणि पाणी मोजमाप वगैरे गावातले मगाशी जो आपण म्हणत होतो की स्थानिक लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, याच्यात शाळेतली मुलं पुढाकार घेऊ शकतील आणि त्या दृष्टीने विज्ञानाच्या धड्यामध्ये याचा उपयोग केला तर त्याच्याविषयी प्रत्यक्षपणे त्याच्यात सहभाग करता येईल की विहिरीचं पाणी पाण्याची पातळी कशी कमी होते आणि त्याच्यामध्ये प्रदूषण कोणकोणत्या प्रकारे होत असेल तर कसं होतं आणि ते आपल्याला कसं टाळता येईल आणि पावसाचं पर्जन्यमान आहे समजा ते सुद्धा त्यांना मोजता येईल आणि मग पाण्याचा हिशेब सुद्धा त्यांना हळूहळू कळायला लागेल. तर या गोष्टीचा निश्चितपणाने हे करता येईल. आमच्या केंद्रामध्ये मगाशी त्यांनी जो प्रश्न विचारला, एक तर आमच्या केंद्रामध्ये सुद्धा हे ग्रामीण विषयाशी संबंधित सगळे विषय आहेत. एमटेकचा प्रोग्राम आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये सुद्धा आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलं की ग्रामीण भागाशी आम्ही काय काम करतो, तर मी एक उदाहरण देऊन सांगतो की मोखाडा तालुका आपल्याला माहित असेल की 92% लोकसंख्या आदिवासी आहे आणि या आदिवासी भागामध्ये आपली 2 धरणं आहेत जिथून आपण मुंबईला पाणी आणतो. मध्य वैतरण आहे, उत्तर वैतरण आहे आणि तिथे लोकांना टँकरने उन्हाळ्यामध्ये विहिरी आटतात आणि टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आणि त्यावेळेला आम्ही त्या भागाचा अभ्यास केला आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं की इथली पाण्याची गरज कमी आहे आणि शाश्वतपणाने जर यांना पाणी द्यायचं असेल तर उत्तर वैतरणामधून आपण त्या सर्वांना पाणी देऊ शकतो आणि मग स्थानिक पातळीवरती जे काय आहेत जलसंधारणाची कामं ती पण आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या CSR किंवा इतर ह्यांनी पण केलेली आहेत. म्हणजे तिथे जे कोणी संस्था आहेत त्यांच्या सहभागातनं केलेल्या आहेत, त्या स्थानिक लोकांच्या सहभागातनं केलेली आहे. तो एक भाग झाला. रिसर्च आणि याच्यात बऱ्याचदा काय होतं की पिण्याच्या पाण्याच्या योजना असतात त्या बंद पडलेल्या असतील किंवा त्या समर्थपणाने किंवा कार्यक्षमतेने कशा चालवता येतील याचाही आम्ही अभ्यास म्हणजे मुलं जाऊन आमची करतात. मगाशी सांगितलं तसं एमटेकची मुलांना 9 आठवडे ग्रामीण भागात इतर लोकांसारखं ते राहायला लागतं आणि तो अभ्यास करावा लागेल. एक दिवस जाऊन असं नाही करता येईल. दुसरं जे आम्ही काम घेतलेलं आहे की दुष्काळ आपल्याला माहित आहे की गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूप बिघडलेली आहे. म्हणजे बऱ्याच ज्या लोकांना 1 किलोमीटरपेक्षा जास्त किंवा अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त जावं लागत असेल किंवा 50 मीटर खाली जावं लागत असेल अशा प्रकारचं मॉनिटरिंग जातं आणि त्या पद्धतीने जर विचारलं तर बहुतेक महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये मराठवाडा विदर्भाच्या भागांमध्ये सुद्धा ही परिस्थिती खूप बिघडलेली आहे आणि त्यामुळे तातडीने आपण त्या दृष्टीने आत्तापासूनच प्रयत्न करणं दुष्काळाची किंवा अधिक संकटाची वाट न बघता ते करायला पाहिजे. या दृष्टीने टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल या दृष्टीने आम्ही म्हणजे आमच्याकडे काही सिस्टम बनवली जाते. म्हणजे दुष्काळामध्ये पाण्याचं नियोजन सायंटिफिकली कसं करता येईल, कुठले स्रोत आहेत आणि ते कसं संवर्धन करता येईल या दृष्टीने एक प्रोजेक्ट आमच्याकडे चालू आहे. आणि इतर अशा अनेक योजना चालू आहेत आमच्याकडे की ग्रामीण भागामधलं दुसरा मी मगाशी जे म्हटलं की शेतीसाठी जे काही भूगर्भातलं पाणी येतो त्याचा परिणाम काय होतोय आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीची उपाययोजना केली पाहिजे याचं संशोधनात्मक काम आमच्याकडे चालतं. सर त्याच विषयी आणखीन जाणून घ्यायचंय पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार. जलसंवर्धन काळाची गरज या माध्यमातून रेन हार्वेस्टिंग द्वारा मला असं म्हणायचं की मुंबईसारख्या अनेक मेगा सिटीमध्ये अनेक बिल्डिंग टॉवर्स उभे असतात आणि ह्या टॉवर्सच्या बिल्डिंग मध्ये अनेक लोक पण राहत असतात आणि त्यांना भरपूर पाण्याचा पण पुरवठा करावा लागतो. परंतु आपली महानगरपालिका या सर्वांना एवढं पाण्याचं पुरवठा करू शकत नाही, ते सक्षम नसतात. माझा उद्देश असा आहे की सोसायटीमध्ये किंवा टॉवर्समध्ये जे पाणी पावसाळ्यामध्ये पडतं ते पाणीच आपण जर रेन हार्वेस्टच्या माध्यमातून पाईपद्वारे जर अंडरग्राऊंड टाकी बांधली त्या टॉवरच्या अंडरग्राऊंड मध्ये तर हे पाणी साठवून त्या टाक्याचा परत आपण सोसायटी करता उपयोग करू शकत नाही का? त्यामुळे भरपूर पाण्याची बचत होऊ शकते आणि महापालिका पण थोडा आधार मिळू शकतो. त्यावर आपण खूप प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. पाणी संवर्धन करण्यासाठीचा एक उपायच त्यांनी थोडक्यात सांगितलेला आहे असं म्हणूया आपण. तर त्याविषयी काय सांगाल सर? निश्चितपणाने म्हणजे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही असं
ज्याला जलसंचय किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीमधलं पाणी आम्ही बागेसाठी आणि गाड्या धुण्यासाठी ते वापरलं जातं, वर्षभर वापरलं जातं. आणि दुसरी वरचे म्हणजे भूजल रिचार्ज करण्यासाठी त्याच पाण्याचा वापर होतो. म्हणजे भूजलाची पण पातळी वाढू शकेल आणि त्याचबरोबर हे जे काही गार्डनिंग आहे किंवा ह्याच्यासाठी पाणी ते वापरता येईल आणि शुद्ध करून आलेलं महापालिकेच्या पाण्याची बचत होईल. आणि हे सगळीकडे करण्यासारखं आहे. याच्याबद्दल मला तांत्रिकदृष्ट्या तरी मी सांगू शकतो आत्मविश्वासाने की हे सगळीकडे करता येईल आणि ते केलं गेलं पाहिजे. म्हणजे कशाची, जसं मी मगाशी म्हटलं की कुठल्याही संकटाचे पाण्याच्या वाट न बघता आपण हे पुढाकार घेऊन स्थानिक लोकांनीच आणि स्थानिक सोसायट्यांनी आणखीन NGOज आहेत त्या सगळ्यांनी याच्यात पुढाकार घेऊन हे काम पुढे नेलं पाहिजे आणि त्याचा निश्चितपणे आपल्याला सर्वांना स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. हाच मुद्दा आहे. आपण म्हणू शकतो की आपण ह्या कामासाठी, कारण का हे खूप चांगलं काम आहे, आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे भविष्यामध्ये, त्यामुळे आपणच पुढाकार घेतला पाहिजे. तर मला वाटतं हे संकट नक्कीच दूर होऊ शकतं अतिशय सकारात्मक पद्धतीने, नाही का? आणि ह्याच्याबद्दल या अनुषंगाने मला अजून एक सांगायचं आहे. शहरी भागांमध्ये उदाहरणार्थ आपल्याकडे नद्या असतात किंवा तलाव असतात. हे एका अर्थाने पर्जन्याने म्हणजे निसर्गाने आपल्यावर कृपा करून जे दिलेलं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगच आहे एका प्रकारचं. पण त्याचं संवर्धन आपण ही जबाबदारी आपली आहे की त्याच्यात सांडपाणी जाणार नाही, कुठलेही रासायनिक जाणार नाहीत आणि ते खराब होतं. आपल्याकडे दिसतंय मिठी नदी सारखी नदी आहे किंवा दहिसर सारखी नदी आहे आणि ह्यांच्यावर कुठे अतिक्रमण होणार नाही की ज्यायोगे अनेक प्रकारचे संकट येतात, म्हणजे पूर येतो किंवा आणि काय येतो. आणि हे पाणी जर शुद्ध राहिलं शहरातून झालं तर त्यांचा सर्वांनाच फायदा चांगला होऊ शकेल. मग ही आपली पण जबाबदारी आहे. आपण केवळ सरकारवर सोडू शकत नाही की त्यांनी बघावं काय ते. स्थानिक लोकांनी याच्यात पूर्णपणाने सहभाग परदेशात हे केलेला आहे लोकांनी, त्याप्रमाणेच आपण हे करायला पाहिजे आणि काळजी घ्यायला पाहिजे. दुसऱ्या आपल्या ज्या सवयी असतात हे प्रदूषण करणाऱ्या की आपण जे काही निर्माल्य किंवा तशा प्रकारच्या काही गोष्टी या जाऊन आपण त्या पाण्यामध्ये टाकतो, त्या सवयीला सुद्धा कुठेतरी आळा घातला पाहिजे. आणि हे प्रदूषण आपल्यातर्फे होणार नाही, इतरांनाही ते करू देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण करायला. वा वा वा, खूप छान सांगितलेलं. आणि ही प्रतिज्ञा मला वाटतं आता आपण सगळेच जण करणार आहोत, नाही का? सर, शहरी भागामध्ये नेमकं जलसंवर्धन करण्यासाठी काय काय आपण उपाय करू शकतो किंवा तंत्रज्ञानाचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याविषयी तर तुम्ही सांगितलेलं आहेच. दुसरी पातळी ग्रामीण भागावर सुद्धा जलसंवर्धन करणं ही खूप गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं की भूजल पातळीत वाढ होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी नेमके काय प्रयत्न केले पाहिजेत, तिथल्या लोकांनी नेमके कसे प्रयत्न केले पाहिजेत? हां, तर या संदर्भात म्हणजे मी असं म्हणेन की हे सुद्धा आता 1972चा दुष्काळ झाला, त्याच्यानंतर आपण जलसंधारण म्हणतो त्या प्रकारचा एक कार्यक्रम सुरू झाला. आणि हे मात्र हा जो कार्यक्रम आहे म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपात आला आहे. आता जलयुक्त शिवार आलेला आहे. तर हा कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने पुन्हा मी म्हणेल की लोकांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्याचा मंत्र असा आहे की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा आणि चालणाऱ्या पाण्याला थांबवा गावामध्ये, आणि माथा ते पायथा असं त्याचं नियोजन. हे दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मग धावणाऱ्या पाण्याला हळू त्याची गती करण्यासाठी डोंगर माथ्यावर झाडं आणि हे लावलं पाहिजे, गवत लावलं पाहिजे. उतारावर वेगवेगळ्या प्रकारच्या CCT असतील किंवा अनेक प्रकारच्या काही पाणी अडवण्यासाठी जे काही बंधारे वगैरे घालायचे ते घातले पाहिजेत. आणि मग गावात पाणी अडवण्यासाठी जे नाले असतील समजा तर त्याच्यामध्ये, कारण पाऊस अनियमित झालेला आहे, म्हणजे एकूण पावसाचे दिवस फार कमी असतात 4 महिन्याचा असला तरी, आणि त्यामुळे ते पाणी गावाच्या शिवारात अडवण्यासाठी नाल्यामधला गाळ काढून त्या ठिकाणी जर बंधारे घातले तर ते पाणी राहील आणि मग विहिरींना पण त्याच्यापासून फायदा होऊ शकेल. असं एक महत्वाचं म्हणजे पण गावाने, आता आपल्याला माहित असेल नाम फाउंडेशन असेल किंवा पाणी फाउंडेशनच्या दृष्टीने खूप मोठा दुष्काळावर हे मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय योजले गेले. पण पुन्हा एकदा मी असं म्हणेन की दुष्काळाची वाट न बघता प्रत्येक गावातल्या लोकांनी पुढे येऊन
जर हे काम केलं तर त्या गावातल्या पाण्याचा प्रश्न निश्चितपणाने मिटू शकेल आणि शाश्वतपणाने आपल्याला त्या पाण्याचा आपल्यालाच नाही पुढच्या पिढ्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल असं मला वाटतं. सर, ग्रामीण पातळीवर आणि शहरी पातळीवर नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत याविषयी ते तुम्ही सांगितलेले आहेत, पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केला की सांडपाण्याचा सुद्धा पुनर्वापर होणं गरजेचं आहे दोन्ही भागामध्ये. म्हणजे ग्रामीण भागात सुद्धा सांडपाणी होतच आहे आणि शहरी भागात तर औद्योगिकीकरणामुळे सांडपाण्याचं प्रमाण जास्त आहे. तर मग अशा वेळी नेमका पुनर्वापर करणं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे, तर याविषयी काय सांगाल सर? तर शहरी भागातलं मी मगाशीच सांगितलं की सांडपाण्याचा वापर हा फ्लशिंग किंवा अशासाठी होऊ शकतो. म्हणजे आणखीन ग्रामीण भागातलं जर सांडपाणी असेल, आता काय होतंय की दुसरा जो एक प्रश्न निर्माण झालेला आहे की निमशहरी वगैरे भाग आहे त्याच्यामध्ये सांडपाणी प्रक्रिया न करता नदी जे पाणी शुद्ध पाणी आहे ते पाणी प्रदूषित होते, ते टाळायला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होणं आवश्यक आहे ते कुठेही सोडण्यापूर्वी, आणि त्याचा शेतीसाठी उपयोग होऊ शकतो. आणि घरगुती स्वरूपाचं जे असेल तर पूर्वीच्या काळी आपल्याला आठवत असेल की आपण सांडपाणी जे असेल तर त्याच्यावरती केळी असेल किंवा फुलं किंवा अळू असं करायचं वगैरे. तर आता आपण ते जास्त शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डा करून किंवा इतर काही उपाययोजना करून जमिनीत जे मुरणारं पाणी आहे ते आपल्या म्हणजे पिण्याच्या पाण्यापर्यंत त्या प्रदूषित स्वरूपात जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि ते सगळं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनेच गाळणी असते खरं म्हटलं तर याच्यामध्ये. म्हणजे दगड, गोटे आणि वाळू अशा प्रकारचे फिल्टर वापरून बऱ्याचदा केलं जातं. सिंपल साधे उपाय आहेत. त्या दृष्टीने पाणी ते गाळूनच जाईल, आणखीन त्या प्रदूषित होणार नाही हे आपल्याला निश्चितपणाने बघता येईल याच्यामध्ये. दैनंदिन वापरामध्ये नेमका पाण्याचा वापर कुठे टाळता येऊ शकतो याविषयी तुम्ही सांगितलेलं आहेच की कोणती काळजी घेतली पाहिजे, पण तरी सुद्धा सवयीनुसार कळत नकळत पाण्याचा गैरवापर होतोय. तर त्या अनुषंगाने नेमके कोणते उपाय केले पाहिजेत दैनंदिन वापरामध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी? दैनंदिन वापरामध्ये घरगुती स्वरूपात मी सांगितलं की जीवनशैली जी जशी असेल त्याप्रमाणे म्हणजे. आणि आता मी सांगितलं की ग्रामीण भागात सुद्धा जे आपण ग्रे वॉटर म्हणतो म्हणजे की किचनमधलं असेल किंवा बेसिनमधलं असेल, आंघोळीचं पाणी असेल, याचा पुनर्वापर आपल्याला बागेसाठी किंवा शेतीसाठी सुद्धा करता येऊ शकेल याच्यामधलं. आणि तिथेच पाण्याची उपलब्धता मुळातच कमी आहे आणि ती वाढवण्यासाठी या प्रकारचं एक म्हटलं की प्रदूषित होऊ देऊ नये कुठलेही जलस्रोत आहेत ते, आणि जलस्रोत वाढवण्यासाठी गाव पातळीवरती जलसंधारण ज्याला आपण म्हणतो त्या प्रयत्न होणं गरजेचं आहे. आता आमच्या केंद्रामध्ये एक म्हणजे मला सांगावंसं वाटतं इथे की आता सरकारची जी योजना आहे जलयुक्त शिवार, त्याचं त्रयस्थ तांत्रिक परीक्षण आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये केलं. बरं. आणि त्यामुळे म्हणजे एक भाग असा होऊ शकतो की तंत्रज्ञानाचा जो वापर आहे आणि त्यांना जे लागणारे जे काही इनपुट्स आहेत ते आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत हे सगळं देऊ शकतात. त्यामुळे ते कामाचा दर्जा पण चांगला राहू शकतो आणि त्या पातळीवरील लोकांना त्याचा चांगला लाभ घेता येऊ शकेल असं. सर, आता तुम्ही याच क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि तुम्ही तुमचा अनुभव सुद्धा सांगता आहात की मोखाडा सारख्या ठिकाणी किंवा पालघर सारख्या ठिकाणी कसं उपाय केले गेले. तर त्या अनुषंगाने तुमचा अनुभव कसा आहे की म्हणजे लोकांचा सहभाग या पाणी संवर्धन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि स्थानिक लोकांनी पुढे आल्याशिवाय हा पुढचे उपाययोजना करताच येणार नाहीयेत. तर त्या अनुषंगाने तुमचा अनुभव कसा आहे? लोकांकडे जनजागृती होते आहे, पण अंमलबजावणी खरंच त्या उपायांची होते आहे का? नाही, याला थोडा वेळ लागतो. म्हणजे कसं आहे की मी म्हटलं की काही वेळेला मागाशी सांगितलं की शहरी भागात असो की ग्रामीण भागात असो पूर्वीप्रमाणे खूप तळी होती, तलाव होते, अशा प्रकारचे जलसाठे होते. त्याचं हळूहळू प्रदूषण झालंय. ते वापरात नसल्यामुळे बऱ्याचशा विहिरी बुजल्या. त्या सगळ्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जागृती हळू करतोय म्हणजे आपण, पण त्याला वेळ लागतोय म्हणजे असं. तर ते म्हणून त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी जर पुढाकार घेतला तर त्यांना लागणारं जे तांत्रिक सहाय्य असेल ते आम्ही
देऊ करतो आणि तिथे लोकांनी आणखीन NGO सारख्या NGO वगैरे संस्था असतील त्यांनी सुद्धा घेतला पुढाकार, तर ते हे काम होऊ शकतं हे आम्ही बघितलंय मोकाड्यामध्ये. म्हणजे कुर्लोड बोटोशी सारखा अगदी भाग असा आहे की तिथे तुम्ही पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी आम्ही CSRच्या माध्यमातून काही काम केलेलं आहे आणि तिथे आरोहण नावाची संस्था आहे, त्यांच्या म्हणजे ही अशी पार्टनरशिप मधून अशी कामं केलेली आहे आणि ते मॉडेल दुसरीकडे पण करता येईल. पण त्याच्यामध्ये पुन्हा मी म्हटलं तसं लोकांचा अधिक सहभाग अपेक्षित आहे आणि जसं शाळा पातळीवरून आणखीन कॉलेज पातळीवरून यांना जर त्याच्यात सहभागी करून घेतलं, पाण्याचं जे मॉनिटरिंग आहे विहिरींचं म्हणा आणि मग इतर आपण काही उपाययोजना केल्यानंतर त्याच्यात कसा फरक पडतो, त्यामुळे लोकांना पण स्वतःला एक आत्मविश्वास येऊ शकतो. म्हणजे आता हे जी काही कामं झाली नाम फाउंडेशन किंवा पाणी फाउंडेशनच्या दरम्यान, त्याच्यात लोकांना एक आत्मविश्वास आला आणि आत्मसन्मान पण आला की आपण हे आपले प्रश्न स्वतः सोडवू शकतो. हे जास्त महत्वाचं आहे. अगदी अगदी. आणि त्यासाठीच प्रयत्न करणं फार गरजेचं आहे, नाही का सर? जसं तुम्ही नेमकं काय उपाय केले पाहिजे जलसंवर्धन करण्यासाठी ग्रामीण पातळीवर आणि शहरी पातळीवर, याविषयी तर तुम्ही सांगता आहातच, पण यावर्षी दुष्काळ सगळ्यांनाच जाणवलेला आहे. म्हणजे पाण्याचं जे दुर्भिक्ष आहे ते सगळीकडेच पाण्याची टंचाई जाणवायला लागलेली आहे. मग त्या अनुषंगाने तुमच्या केंद्राकडनं काही उपक्रम राबवले जात आहेत का, किंवा इतर काही संस्था आहेत का की त्या सुद्धा या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत? याच्यामध्ये काय केलं की आम्ही आमच्या केंद्रातर्फे मेरी म्हणून एक संस्था आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, जी वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट आहे आपलं, त्याचा एक भाग आहे ते. तर त्यांच्या पार्टनरशिपमधून आम्ही एक भाग पहिला केला की दुष्काळामध्ये जी पिण्याच्या पाण्याची टंचाई येते ते शास्त्रीय दृष्ट्या कसं त्याचं नियोजन करता येईल आणि पुन्हा निगराणी त्याच्यावरती कशी करता येईल, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून ते जून पर्यंत. आणि मग त्याच्यासाठी मग GIS सारखं जे तंत्रज्ञान आहे, म्हणजे उपग्रहावरनं घेतलेल्या इमेजेस आहेत, छायाचित्र आहेत, वेगवेगळे जलस्रोत आहेत आणि गावं आहेत, त्यांच्या उंची किती आहे, कुठे आहे, त्याच्यातला उतार कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्याप्रमाणे बघतोय की जास्तीत जास्त कार्यक्षमतेने त्यांच्यापर्यंत पाणी म्हणजे ज्या वेळेला टंचाई भासेल ते कसं करता येईल. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग जो झाला तो एकात्मिक पाण्याचं नियोजन कसं करता येईल. तर तांत्रिक दृष्ट्या ज्याला आपण म्हणतो की गाव पातळीवरती आणि पाणलोट क्षेत्रावरती आणि नदीचं उपखरं असेल, खोरं असेल, अशा हळूहळू वेगवेगळ्या पातळ्यावरती कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येतील, हा एक भाग झाला त्याच्यामधला असा. म्हणजे आणि नाहीतर मग प्रशासकीय ह्याने गेलं तर गाव पातळीवरती, तालुका पातळीवरती, जिल्हा पातळीवरती हे कसं करता येईल. म्हणजे आणि त्याच्यासाठी महत्वाचं मगाशी जसं मी सांगितलं एक तत्व, तर इथे एकात्मिक पाण्याचा ताळेबंद. आणि म्हणजे हिवरे बाजारचं नेहमी आपण उदाहरण घेतो, तर हिवरे बाजारने नेमकं काय केलं की तिथे पाऊस तर कमी पडतो, म्हणजे आणि त्या कमी पावसामध्ये त्या पाण्याचा वापर कसा करायचा, तर त्यांनी ताळेबंद मांडला की पावसाचं पाणी किती आहे आणि आपला पाण्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी किती आहे, शेतीसाठी किती आहे, इतर ह्याच्यासाठी किती आहे. आणि मग जर आता हा जर ताळेबंद जर आतबट्ट्याचा ठरला तर आपण कसं करणार म्हणून मग त्यांनी चराईबंदी, कुऱ्हाडबंदी असं करून हे केलं. आणि मग जे जलसंधारणाचे उपाय आहेत की झाडं लावणं, गवत लावणं आणि मग वेगवेगळ्या प्रकारची बांधबंदिस्ती आणि वेगवेगळ्या उपाययोजना पाणी अडवण्यासाठी ते करून पीक पाण्याचं नियोजन अशा पद्धतीने केलं की त्या पाण्यामध्ये त्यांची गरज भागू शकेल म्हणून. असं म्हणजे मुळात असं आपण म्हणू शकतो की उपलब्ध पाणी आणि पाण्याचा वापर यांचं समीकरण जर व्यवस्थित जुळलं तर मला वाटतं पाण्याचा हा अपव्यय नक्कीच टाळता येऊ शकतो. याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे जलबिरादरी पुणेचे संघटक सुनील जोशी यांच्याशी. नमस्कार सर. हा नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. धन्यवाद.
जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर आज आम्ही जाणून घेतोय आणि राजाराम देसाई सरांनी वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत, म्हणजे ग्रामीण पातळीवर काय उपाय केले पाहिजेत किंवा शहरी पातळीवर. तर आपण आपला अनुभव काय सांगाल सर? मला देसाई सरांनी सांगितलेले सगळे मुद्दे मला खूप आवडले. तर आता सगळ्यात पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की या सगळ्या संघटनात्मक गोष्टीला सातत्याची गरज पाहिजे. आता दुष्काळ पडलाय म्हणून आपण काम करतोय, तर हे तात्कालिक स्वरूपाचं न होतं, याला सातत्याची जोड पाहिजे आणि तो जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. जसं राजेंद्र सिंगच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून राजस्थानमध्ये नदी संसद बनली. 179 गावं जी अरवली नदी काठची आहेत त्या सगळ्या गावांनी मिळून संकल्प केला आणि पावसाचं पाणी जमिनीच्या पोटामध्ये जिरवलं. त्या धर्तीवर जलबिरादरी महाराष्ट्रात काम करते. आम्ही पण ही नदी संसद ही संकल्पना पुढे घेऊन चाललोय. त्याचबरोबर नदी नीर नारी सन्मान या संकल्पनेअंतर्गत आम्ही महिलांचा पुढाकार याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोंदवतोय आणि गावांना याच्यामध्ये आम्ही जोडतोय. ही काळाची गरज आहे. एक गाव पाणीदार होऊन भागणार नाहीये, तर उगमापासून संगमापर्यंतचा संकल्प ओढ्याच्या दोन्ही काठची गावं, नदीच्या दोन्ही काठची गावं याच्यामध्ये आली पाहिजेत आणि त्यांनी ती आपली जबाबदारी मानून काम केलं पाहिजे. सरकारी योजनांवर डोळा ठेवून जर काम केलं तर पैसे संपले की काम थांबतं. त्याच्या उलट लोकांनी पुढाकार घेऊन काम केलं की ते काम अधिकाधिक यशस्वी होतं आणि ते टिकून राहतं. हा संकल्प घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जनजागरण करतो आणि त्याला जबरदस्त यश मिळतं. अगदी सोपं उदाहरण सांगतो, छोटं उदाहरण आहे. एक कासार ओढा नावाचा एक छोटासा ओढा आहे, पण 35 गावं त्याच्या अवतीभोवती आहेत. ओढा याच्यावरती काम एका गावाने सुरू केलं आणि आता आम्ही त्याला बळ देतोय ते सगळ्या गावांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचं. तर ओढा संसद ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये आम्ही आता राबवतोय. तर घोषवाक्य जलबिरादरीचं ओढा आणि ओढ्याना हृदयाशी. निसर्गाने दिलेली ही पावसाला घेऊन जाण्याची जी जमिनीच्या पोटात साठवण्याची साधनं आहेत त्यामध्ये ओढे हे सगळ्यात महत्वाचे. तर ओढ्यांना रुंद आणि खोल करून पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब तो त्यामध्ये जिरवला पाहिजे आणि दुष्काळाला खरं उत्तर यातनं मिळणार आहे. बाकीच्या आपण धरणाच्या माध्यमातून प्रचंड पाणी साठवलंय महाराष्ट्रामध्ये, पण विकेंद्रित पाणी साठ्यामध्ये आपण कमी पडलो आणि दुष्काळाचं मुख्य कारण ते आहे कारण सर्व ठिकाणीच आपण धरणाचं पाणी पोहोचवू शकलो नाही आहोत. त्याच्यामुळं कुणाला दोष न देता किंवा भांडत न बसता आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक माणसानं सजग होऊन हे पाण्याचं काम स्वतःचं समजून आणि पुण्याचं समजून ते केलं पाहिजे. हा राजकारणाचा विषय नाहीये आणि मताचा तर अजिबात नाहीये. आपलं धोरणात्मक निर्णय नेहमी मतं कशी मिळतील याच्यावरती होतात, तर ती भविष्यात होता कामा नयेत. आता तरुण वर्ग मोठ्या संख्येने या विषयात जोडला गेलाय. आपण नाम फाउंडेशनचा उल्लेख केला, पाणी फाउंडेशनचा उल्लेख केला. असंच काम असंख्य लोक कुठल्याही नावाशिवाय ठिकाणी करतायत, त्यांच्यापर्यंत मीडिया पोहोचलेला नाही किंवा शासन पोहोचलेलं नाही. तर या सगळ्यांना संघटित करणं आणि सर आपल्या माध्यमातून तांत्रिक सहकार्य जे मिळेल ते भविष्यामध्ये फार महत्वाचं आहे. कारण या बाबतीमध्ये ग्रामीण भागातील लोक अनभिज्ञ आहेत. त्यांना हायड्रोलॉजी किंवा जिओलॉजीचं फारसं ज्ञान नाहीये. कोणत्या भूगर्भात पाणी जिरतं किंवा आपण किती खोल जायला पाहिजे या बाबतीत लोक अनभिज्ञ आहेत आणि त्यामुळेच आपल्याकडं फार मोठ्या संख्येने बोरवेल घेतले गेले. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुखणं काय असेल तर गरजेपेक्षा प्रचंड मोठ्या संख्येने घेतलेले बोरवेल. तर आपल्याला हे परत होता कामा नये म्हणून पण जनजागरण करणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. सरांचं सुद्धा हेच मत आहे की लोकांनी पुढे आलं पाहिजे, लोकांनी सजग झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जलबिरादरी काम करतं आहे. तर आपण काय सांगाल सर याविषयी? निश्चितपणाने जसं आपण म्हटलं की गाव पातळीवरती लोक एकत्र येत आहेत आणि काही लोकांनी ही उदाहरणं दिलेली आहेत. ते तसं म्हणाले की केवळ कुठल्या संघटना किंवा काही ठिकाणी लोकांनी एकट्या माणसाने, जसं ते डॉक्टर अविनाश पोळ आहेत की त्यांनी ते अजिंक्य तारा, ती 3 लोक सुरुवातीला होते आणि त्यांनी ते सुरू केलं. आणि अशा प्रकारचं जे काम आहे ते बऱ्याच ठिकाणी लोक स्वतःहून करतायत. पण त्या सगळ्यांचं समन्वय जो आहे तो करून, जसं मी मगाशी म्हटलं की आमच्यातर्फे जे तांत्रिक सहकार्य असेल ते आम्ही देऊ म्हणून, पण हा जो समन्वय आहे हे सगळ्या नदीच्या म्हणजे नाले नदी सगळ्या त्यांना जिवंत करणं आणि विकेंद्रित पद्धतीने आणि आपापल्या पद्धतीने मोठी धरणं असतील, मध्यम स्वरूपाची धरणं असतील, लघु पाटबंधारे असतील
आणि हे कुठे तिथली परिस्थिती बघून जे काही सरकारचं काम आहे ते चालू राहील आणि लोकांनी त्याला पूरक असं गाव पातळीवरती आणि खोरे पातळीवरती आणि पाणलोट क्षेत्राच्या पातळीवरती एकत्र येऊन केलं आणि ते समन्वयाने केलं तर निश्चितपणाने ते म्हणतात ते पटतंय म्हणजे. आणि त्याच अनुषंगाने म्हणजे वेगवेगळ्या संस्था काम करतायत, पण लोकांनी सुद्धा स्वतःहून पुढे येऊन त्या संस्थांना मदत करणं किंवा संस्थांना एक आपला पाठिंबा देणं आपण असं म्हणू शकतो की तर मला त्या संस्थांचं काम आणखीन सुरळीत होईल आणि आपण हे संकट नक्कीच यशस्वीपणे मात करू शकतो. याविषयी जाणून घ्यायचे पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. राम सोनावणे आपल्याशी बोलतात अंबेजोगाईहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. माझी शेती ओढ्याच्या कडेला आहे, तर तिथं पाण्याचं जलसंवर्धन कसं करता येईल जेणेकरून पुराच्या पाण्यात वगैरे धोका होणार नाही? बरोबर, धन्यवाद सर. ओढ्याच्या काठावर त्यांची शेती आहे, तर अशा वेळी जलसंधारण कसं करता येईल? नाही म्हणजे आता तिथे ओढा भरून वाहतोय आणि त्याच्यामुळे शेतीला हे होतंय का काय, म्हणजे त्यांचा नेमका समस्या काय आहे त्याच्यामध्ये? त्यांचं असं आहे की पुढे संकट येऊ नये म्हणून कदाचित काही उपाययोजना करता येतील का, या अनुषंगाने त्यांचा प्रश्न आहे. पण ते स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून ते आपण सांगू शकू म्हणजे ओव्हरऑल तिथे काय आहे, पाण्याचा उतार कसा आहे, किती पाणी वाहून जातंय त्या नाल्यामधनं, मग त्याच्यात काय खोलीकरण करता येईल का, ते वळवता येईल दुसरीकडे शेतीसाठी, ह्या सगळ्याचा अभ्यास करून निश्चितपणाने आम्ही सांगू शकतो. आपल्याला फोन आला होता की समजा काही शेती संदर्भात पाण्याचं काही दुर्भिक्ष जाणवलं किंवा जलसंधारण करायचं आहे, त्या अनुषंगाने तांत्रिक मदत जर आपल्याला हवी असेल तर नेमका शेतकऱ्यांनी किंवा ग्रामीण पातळीवर किंवा शहरी पातळीवर लोकांनी कोणाशी संपर्क साधायचा याविषयी जर कळलं तर मला वाटतं हे आणखीन जास्त सहज सोपं होऊ शकेल. जसं मी आधीच सांगितलं की पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही तिथलं जे काही जलयुक्त शिवार आहे किंवा पिण्याच्या पाण्याचं आहे त्याचं त्रयस्थ तांत्रिक परीक्षण आम्ही करत होतो आणि त्यामुळे आणि जिल्हा प्रशासनाने खूप आम्हाला सहकार्य केलं आणि उत्तेजन दिलं. म्हणजे अगदी कलेक्टर अभिजित बांगर असतील किंवा आर जी पाटील आहेत, महेश पाटील आहेत, अशी अनेक नावं, पारधे आहेत सर, अशी अनेक नावं घेता येतील त्यांची. आणि मग हे मॉडेल आपल्याला सगळीकडे करता येईल का, या दृष्टीने आम्ही मग महाराष्ट्र शासनाबरोबर विचार विनिमय करून उन्नत महाराष्ट्र अभियान असा एक प्रोग्राम तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की महाराष्ट्रात एवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजचं जर ज्ञान लोकांचे जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, ऊर्जेचा प्रश्न असेल, शेतीचा प्रश्न असेल, नियोजनाचा प्रश्न असेल, तर याच्यासाठी जर वापरता आलं तर फारच उत्तम ना. शेवटी एक संस्था काही करू शकत नाही, पण अशा अनेक संस्था ज्या आहेत, कॉलेजेस आहेत, त्यांना आपण याच्याशी जोडलं तर त्याच्यातनं फार मोठं काम होईल आणि ती स्थानिक पातळीवर ज्ञानाची केंद्र तयार होतील आणि त्या लोकांना एक व्यासपीठ राहील. म्हणजे त्या ह्याच्यामधून लोक त्यांच्याकडे किंवा आमच्याकडे डायरेक्टली येऊ शकतात. म्हणजे आता सिन्नर तालुक्याचं आमच्याकडे एक पत्र आलं समजा, लोकप्रतिनिधी असतील किंवा इथल्या दुसऱ्या एका गावाचं पत्र आलं, म्हणजे आमचे सहकारी आहेत गावात काम करतायत महाजन म्हणून, त्या गावाचं पत्र आलं की आमची बंद पडलेली पाण्याची योजना तुम्ही हे करून द्या वगैरे. आणि त्या पद्धतीने जर आपण जोडलं गेलं, त्यांनी आम्हाला पत्र लिहावं किंवा जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र लिहावं आणि जे काही तांत्रिक सहकार्य लागणार ते सगळं आम्ही उपलब्ध करून देऊ, याची ग्वाही मी इथे देऊन देतो. मुळात पुढाकार घेणं आणि पुढाकार घेऊन आपली समस्या पोहोचवणं तुमच्यापर्यंत हे फार गरजेचं आहे. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. दत्तात्रय आपल्याशी बोलतात सुनाभट्टीहून. नमस्कार सर. नमस्कार दोघांना. नमस्कार. नमस्कार. अच्छा सर, मी आता कोकणात रहिवासी, आम्ही 2 बंधारे घेतलेत. सार्वजनिक विहीर आहे नळपाणी योजने, त्याच्या वरती एक घेतलाय, खालच्या बाजूला घेतलाय. तर कोकणामध्ये कातळाची जागा असते, साधारणतः विहिरीच्या वर किती फुटावरती बंधारा घेतला पाहिजे की त्यातून त्या विहिरीला फायदा होईल? नाही म्हणजे हे पटकन काही सांगता येत नाही, पण मोखाड्यामध्ये असं झालेलं आहे की विहिरीच्या खालच्या साईडला बंधारा घेऊन त्या विहिरीचं रिचार्ज वाढलेलं आहे, त्यामुळे ते जागेचं परीक्षण करून आपल्याला सांगता येईल म्हणजे असं. पण जसं मी सांगितलं की तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. कोकणात तुम्ही म्हणाला तसं उन्हाळ्यात दुर्भिक्ष जाणवतं एवढा पाऊस पडून सुद्धा, आणि त्यामुळे ह्या सगळ्याची जे काही जलसंधारणाची कामं आहेत ती करता येऊ शकतील.
आणि ते करायला पाहिजे. म्हणजे असं जसं आता आपल्याला स्थानिक पातळीवरच प्रश्न आले होते की काय उपाय करता येतील, तर त्यासाठी जागेचं निरीक्षण करणं म्हणा किंवा इतर काही अनेक तांत्रिक बाबी आहेत त्या जर समजल्या, नकाशे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आहेत ते तपासून आणि मग प्रत्यक्ष भेट देऊन हे करता येईल. अगदी अगदी सर, खरं तर खूप महत्वाचा विषय आहे, कारण का ही खरंच एक मोठी समस्या आपल्या सगळ्यांसमोरच निर्माण झालेली आहे. पण घड्याळ कुठेतरी खुणावतंय, त्यामुळे आता जरा थांबावं लागतंय. अगदी थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? नाही, महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे तुटपुंजा साधन सामुग्रीनिशी सगळ्या संकटांचा सामना करणं आणि झुंजार वृत्ती आहे. आणि लोकांनीच पुढे येऊन सगळ्यांनी समन्वय साधून आपापल्या ज्या समस्या असतील त्याच्यावर मात करणं हे ज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे. आणि ते जे अस्त्र असेल, ते जी काय सहाय्य लागेल ते आम्ही देऊ शकतो. आणि यावर महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम आणि सुखी व संपन्न होऊ शकतो. नक्कीच नक्कीच. थोडक्यात काय आहे तर तांत्रिक मदत आपल्याला मिळणार आहे, पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की लोकांनी समोर यायला पाहिजे, लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. थोडक्यात पाणी वाचवण्याची सगळ्यांनी मानसिक तयारी केली पाहिजे. याच नोटवर आज कार्यक्रम इथेच थांबण्याची अनुमती घेतेय. पण उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. उद्याचा विषय आहे नेत्र अमूल्य वरदान, ज्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सायली लहाने आणि डॉक्टर देवेंद्र फाळक. कसा वाटला आजचा हा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com या ईमेल आयडीवर मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेतेय. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. उलट तुम्ही मला संधी दिली लोकांची संवाद साधण्याची आणि आमचं जे काय तुटपुंज थोडंसं ज्ञान आहे ते लोकांसमोर मांडण्याची, याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर.